नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात संत्री मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. पण सध्या या फळझाडांवर कोळी किडीचं संकट आलंय. ही कीड इतकी लहान असते की साध्या डोळ्यांनाही ती दिसत नाही. पण तिच्या प्रादुर्भावामुळे फळांचं मोठं नुकसान होतं. परिणामी फळं विकृत होतात आणि आपल्याला मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागतं. पण निराश होण्याचं कारण नाही. या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं जर आपण समजून घेतली तर या किडीचं नियंत्रण आपण लवकर करू शकतो आणि भविष्यातलं आपल्या संत्र आणि मोसंबीचं उत्पादन वाचवू शकतो. पण कसं करायचं हे नियंत्रण याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण या किडीला ओळखायचं कसं ते समजून घेऊ. आपण हे तर पाहिलंच की ही कीड आकाराने अतिशय लहान असते आणि ती साध्या डोळ्यांनाही दिसत नाही. त्यामुळे आपण तिच्या प्रादुर्भावाची लक्षणं समजून घेतली तर तिला ओळखणं सोपं जातं. कोळी पान आणि फळं यांचा पृष्ठभाग खरडतात आणि वर येणारा रस शोषतात. त्यामुळे पानांवर मोठ्या प्रमाणात पांढुरके चट्टे पडतात. हे कोळी किडीचं पहिले लक्षण आपण समजू शकतो. आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यावर चट्ट्यांचा भाग वाळतो. खरडलेल्या जागी तपकिरी, लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडायला लागतात आणि यालाच लाल्या किंवा मंगू असंही म्हणतात. कोळीच्या प्रादुर्भावामुळे अनियमित आकाराची फळं तयार होतात आणि आतल्या फोडींची वाढ बरोबर होत नाही. अर्थातच त्यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते आणि फळं लहान असताना प्रादुर्भाव झाला तर विकृत फळांचं प्रमाण वाढतं. कोळींचं फळांवरचं नुकसान खूप जास्त असतं हे तर कळालं, पण आता तिचं नियंत्रण कसं करायचं तेही सांगते. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसता क्षणी आणि नंतर उद्भवणाऱ्या लाल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. यामध्ये डायकोफॉल 18.5 EC 20 मिली किंवा प्रोपरागाइट 20 EC 10 मिली किंवा इथिऑन 20 EC 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 EC 3.7 मिली किंवा डायफेन्थ्युरॉन 50 WP 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम यापैकी कोणतंही एक औषध प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आणि एका फवारणीत किडींचं नियंत्रण झालं नाही तर दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करायची. पण ही फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कीटकनाशकांसोबत इतर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळू नयेत. नेहमी एकच कीटकनाशकाची फवारणी टाळायची आहे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी आणि शिफारसीनुसार पाण्याचं प्रमाण वापरायचंय, कारण कमी पाणी वापरलं तर फवारणीचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी करताना मास्क, हातमोजे अशा संरक्षक साधनांचा वापर करावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा. आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.